या योजना पुढेही 5 वर्षाच्या करता चालू ठेवण्याचा शब्द मी माझ्या मायमाऊलींना देतो, मी माझ्या बहिणींना देतो. तुम्ही इतरांचं ऐकू नका, सगळ्यांनी एकजूट दाखवा. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही गरिबीतनं तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर पुढं हळूहळू ही रक्कम पण आम्ही वाढवू, काळजी करू नका. विरोधक काय म्हणतात, अरे यांची लाडकी बहीणच चाललंय, भावांकडे काहीच लक्ष नाही. भावांनो बांधवांनो, तुम्हाला पण मी खूप वर्ष, माझ्याकडे 10 वर्ष ऊर्जा खातं होतं, सुनील तटकरे यांच्याकडे ऊर्जा खातं होतं, दिलीप वळसे पाटलाकडे होतं. आमच्या बरेच दिवस मनात की माझा शेतकरी एवढा कष्ट करतो, काय आईची सेवा करतो, उन्हा पावसात राबतो, त्याची बायको त्याचं कुटुंब तिथे राबतं. त्याच्यामध्ये कधी अवकाळी पाऊस येतो, कधी गारपीट होती, कधी दुष्काळ पडतो, कधी अतिवृष्टी होती आणि होत्याचं नव्हतं होतं, कधी भूकंप होतो. काय त्याचा दोष आहे, त्याने कसं जगावं? आणि म्हणून माझ्या मनात आलं कधी ना कधी वीज माफीची योजना करायची. यावेळेस नेमकी संधी मिळाली. माझ्या बांधवांनो, 44 लाख शेतकरी, किती? 44 लाख शेतकरी, त्यांचे 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरचे आम्ही वीज माफी केली. तुम्ही 10 दिवस थांबा, तुमच्या असणाऱ्या 3, 5, 7.5च्या मोटरचं बिल तुमच्या हातात जे येईल ते 0 असेल, 0 बिल. मागची बाकी काही नाही, चालू बाकी 0, बिल 0. मागची बाकी भरायची नाही, पुढचं बिल द्यायचं नाही. चांगल्या पद्धतीने वीज वापरा आणि काळ्या आईची सेवा करा. हे आम्ही करू शकतो. काँग्रेसने एकदा केलं, परंतु निवडणूक झाली की मागे घेतलं. आम्ही तसं नाही करणार. या योजना फार विचारपूर्वक 10 वर्षाचा अनुभव पणाला लावला. उत्पन्न कसं वाढवता येईल, त्याच्यामध्ये लाभार्थ्याला लाभ कसा देता येईल, गरीब कसा त्याच्यातनं चुकणार नाही हे बघितलं आणि योजना दिलेली आहे. त्या योजनेला आम्ही माझ्या भावांना दिली, माझ्या बांधवांना दिली. त्याच्यामध्ये आता इथनं पुढं 8.5 लाख पंप सोलरवर. सूर्य उगवला पंप चालू, सूर्य मावळला पंप बंद. पाणी पाहिजे फक्त, नाहीतर चालू करून पाणीच नसेल तर काय करतात. त्याच्यामुळे यंदा पावसाळा चांगला झाला, आपली धरणं भरली. आत्ताच मी बघितलं, माजलगाववरून आलो, तेही धरण 70-75% पोहोचलंय. वेगवेगळ्या बॅरेजेस केले, ते भरलेत. आमच्या इथलं मोठं 100 TMCचं धरण, मृत आणि उपयुक्त साठा उजनी भरलंय. कोयना 100 TMCचं धरण भरलंय. जायकवाडी भरलंय, मांजरा भरलंय, निम्न तेरणा भरलंय, माजलगाव भरत आलंय. अशा प्रकारची परिस्थिती आहे. आता तुमच्या मोटारी व्यवस्थित चालवा, चांगली पिकं घ्या, मुलाबाळांचं भलं कसं होईल, कुटुंबाचं भलं कसं होईल हा प्रयत्न करा. आम्ही तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झालेत, त्यांच्याकडे गेलो, अमित भाईंकडे गेलो, त्यांना सांगितलं कांदा निर्यात बंदी उठवा. कांदा निर्यात बंदी उठवली का नाही? तांदूळाची निर्यात बंदी उठवली. सरकार तिथं आपल्या विचाराचं आहे. विरोधक येतील गप्पा मारायला, मतं मागायला. बीडकरांनो, परळीकरांनो, माय माऊलींनो, माझ्या मराठवाड्याच्या जनतेहो, त्यांना तुम्ही जर का काही वेगळं केलं आणि ते तिथं बसले तर ते म्हणतील केंद्र सरकार आमचं ऐकत नाही, आमची कामं होत नाही. आम्ही तसं सांगणार नाही. आम्ही हक्काने जाऊन कामं करून घेऊ. जसं चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार त्यांच्या राज्याला जास्तीचा निधी केंद्रातून घेऊन जातो, तसं आम्ही पण केंद्रातून निधी आणू. या 100 दिवसात आम्ही आणलाय. त्याच्यामध्ये पालघरचं वाढवण बंदर 1 लाख कोटी रुपये आपल्याला मंजूर केले. वेगवेगळे उद्योगपती आपल्याकडे गुंतवणूक करतायत. अनेक विमानतळ आपल्या इथं चालू आहेत. मी मगाशीच माजलगावला धनंजयला म्हणलं, एक आपल्या बीडला पण विमानतळ केलं पाहिजे. त्याच्याशिवाय उद्योगपतीची सोय होणार नाही. उद्योगपतीची सोय झाल्याशिवाय मोठे उद्योग येणार नाही. मोठे उद्योग आल्याशिवाय छोटे मोठे उद्योग त्याच्यावर चालणार नाही. त्याच्यातनंच रोजगार मिळेल, त्याच्यातच माझ्या तरुण तरुणीला काम मिळेल. त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय. हे सगळं करत असताना बीड जिल्ह्यासह मराठवाड्याच्या करता वॉटर ग्रीड तो प्रकल्प आपल्याला राबवायचा आहे. बीड जिल्ह्याचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास हे आमचं विजन आहे. आम्ही ह्या योजना आणल्या, मागे हे केलंय, पुढे हे करायचंय. ही आमची भूमिका आहे. बीड जिल्ह्याच्या विकासाला आम्हाला गती द्यायची आहे. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं उदंड प्रतिसाद हा आम्हाला मिळतोय. कानाकोपऱ्यातनं माझ्या मायमाऊली भगिनी येत आहेत, प्रेमाने आम्हाला राख्या बांधतायत. राज्यातल्या मायमाऊली भगिनींचं प्रेम ही आमची ताकद आहे. या ताकदीच्या जोरावर अनेक संकट आम्ही पार करू शकू असा विश्वास आम्हाला आहे. माझ्या हातावर, धनंजयच्या हातावर बांधलेल्या राख्यांची शपथ घेऊन सांगतो, राज्यातल्या मायमाऊलींना
काही कमी पडू देणार नाही. त्यांचं संरक्षण करण्याबरोबरच त्यांना आत्मविश्वास मिळवून देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल, महायुतीचं सरकार करेल. आम्ही बोलतो तसं वागतो. हा अनुभव राज्याला आहे आणि त्याकरता राज्याची आर्थिक परिस्थिती आपली भक्कम आहे. आजपर्यंत 1,60,00,000 महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा निधी, सन्मान निधी दिलेला आहे. आणि आता ज्यांना पहिल्या 2 महिन्याचा निधी मिळाला नाही त्यांना एकदम 3 महिन्याचे प्रत्येकाला 4,500 रुपये जमा त्या ठिकाणी केले जाणार आहेत. हा महायुती सरकारने दिलेला शब्द पाळलाय. कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद होणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळे माय माऊलींनो, विरोधकांच्या प्रचाराला बळी पडू नका. तुम्ही काळजी करू नका. असे कितीतरी येतील आणि जातील, त्याला महत्व देऊ नका. मी काल परवा दिवशी कृषी भूषणचा कार्यक्रम होता आणि धनंजयनी मला सांगितलं, दादा 2023च्या कापूस सोयाबीन उत्पादकाला आपल्याला 5,000 रुपयाप्रमाणे हेक्टरी अनुदान द्यायचं आहे. 49,50,000 खातेदारांच्या खात्यात 2,399 कोटी जमा केले आणि ही संख्या 96 लाख आहे. तुम्हाला माहिती आहे, राज्याची संख्या 96 लाख असली तरी एकट्या माझ्या बीड जिल्ह्याची संख्या 9,60,000 आहे. म्हणजे 10% पैसे राज्याचा फक्त बीड जिल्ह्यामध्ये येणार आहे. हे काम धनंजय मुंडेच्या मुळे झालेलं आहे. आज पैशाशिवाय काही चालत नाही. मी नेहमी राज्याला सांगतो, अरे सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. हे खरंय का नाही? त्या पद्धतीनं आम्ही पुढे चाललोय. आणि म्हणून मागाशी जसं बांधवांना वीज माफी केली तसं दुधाचा व्यवसाय करणाऱ्यांना तुमच्याही जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी दुधाचा व्यवसाय आहे, आष्टी, पाटोदा आणि इतर भागात, त्यांना लिटरला गाईच्या दुधाला 5 रुपये अनुदान होतं. उद्याच्या 1 ऑक्टोबर पासून म्हणजे आजपासून आम्ही ते 7 रुपये अनुदान केलेलं आहे. शेतकऱ्याचा फायदा करून दिलेला आहे. शेतकऱ्यांनी व्यवसाय करावा, सरकार पाठीशी आहे. 1 रुपयाची पीक विमा योजना, त्याच्यात पण धनंजयनी मध्ये कृषी प्रदर्शन इथंच भरवलं होतं. त्यावेळेस शिवराज चव्हाण आलेलं होतं, कृषी मंत्री देशाचे. त्यांनी सांगितलं की मी त्याच्यामध्ये लक्ष घालीन आणि माझ्या शेतकऱ्याला, महाराष्ट्रातल्या नाही तर भारतातल्या सगळ्या शेतकऱ्याला कशी मदत करता येईल त्याबद्दलचा त्यांचा प्रयत्न आहे. माझ्या मायमाऊलींनो, माझ्या शेतकऱ्यांनो, त्याच्यात आम्ही तरुणींच्या करता स्टायपंड सुरू केलेला आहे. त्यांना आम्ही मानधन देतोय, त्यांना अनुभव यावा, त्यांना आम्ही सर्टिफिकेट देतोय. त्यांनी कोर्स करावा, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं किंवा कोर्सचा अनुभव घेऊन त्यांनी नोकरी त्या ठिकाणी करावी. या पद्धतीनं तरुणींच्या पाठीशी पण हे सरकार उभं आहे. बीडकरांनो, परळीकरांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, या योजना ज्या आणल्या ना कालच्या अर्थसंकल्पात 75,000 कोटी रुपये या योजनेच्या निमित्तानं आम्ही लाभ देण्याचं काम लाभार्थींना करतोय. त्याच्यातनं महाराष्ट्राला बळ मिळणार आहे. त्याच्यातनं महाराष्ट्रामध्ये परिस्थिती सुधारणार आहे. महाराष्ट्राचं आर्थिक चक्र हे जोरांनी फिरायला मदत होणार आहे. ही पण खुणगाठ आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवावी, अशा प्रकारची विनंती मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं करतोय. आम्ही एवढ्यावर थांबलो नाही. आम्ही पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं, 6,500चं 15,000 केलं. कोतवालाचं मानधन 7,500चं 15,000 केलं. त्याच्यामध्ये अशा सेविकेचं मानधन वाढवलं, 5,000चं 10,000 केलं. गटप्रवर्तकाचं मानधन वाढवलं, अंगणवाडी सेविकेचं मानधन वाढवलं. त्याच्यात कालच निर्णय घेतला 3.5 अधिक 1.5 अशा पद्धतीनं 5,000 रुपये आम्ही तुम्हाला अधिकचे देतोय. सरपंच, उपसरपंच, गावातली महत्वाची माणसं, त्यांचं मानधन दुप्पट केलं. ग्राम रोजगार सेवक, त्याच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं. कालच कॅबिनेटमध्ये धनंजय मुंडे, आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचंही मानधन वाढवलं. त्यांनाही प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला. आज माजलगावमध्ये लोक भेटले, माझ्या आता परळीत लोक भेटले, हार देत आहेत, पेढे देत आहेत. दादा चांगलं झालं, महायुतीचं सरकार, आम्ही सरकारच्या पाठीशी राहू असं सांगतायत. होमगार्ड, माझे पोलीस कमी पडतात कारण संख्या कमी आहे. भरती चालू आहे, परंतु भरल्यानंतर ट्रेनिंगला 1.5 वर्ष जातं. मग कधी कधी आम्हाला होमगार्डची मदत घ्यावी लागती. कारण आले सण की इतके लागून येतात. गणेशोत्सवाच्या आधी दहीहंडी झाली, गणेशोत्सव झाला, ईद झाला, नवरात्र झाला, दसरा झाला, दिवाळी झाली, क्रिसमस, त्याच्यानंतर संक्रांत, त्याच्यानंतर गुढीपाडवा, सारखे सण. पोलिसांनी किती काम करायचं? हे पण माणसंच आहेत ना, त्यांचे पण हाडामाणसासारखे त्यांच्यात जीव आहे ना. त्याकरता होमगार्ड आम्हाला लागतात आणि ते होमगार्डचा रोजचा भत्ता 570 होता. काल आम्ही 1,080 केला रोजचा भत्ता. का तर तोही आपलं संरक्षण करतोय.
त्यालाही नीटपणे मानधन मिळालं पाहिजे. आम्ही ज्या वेळेस त्याला बोलू त्यावेळेस येतोय. महिन्यातले 10 दिवस 10, 15 जेव्हा लागू तेव्हा येतोय. त्यामुळे त्यालाही तिथं मदत केली. अशा पद्धतीनं समाजातला कुठला घटक वंचित ठेवायचा नाही. सगळ्यांना घेऊन राज्याला पुढे न्यायचंय. शिवाय शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे न्यायची. मला माझ्या अल्पसंख्याक समाजाला सांगायचंय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवाय शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. सर्वांना संरक्षण देणारा पक्ष आहे. न्याय देणारा पक्ष आहे. काही जण वाचाळवीर वेळीवाकडी वक्तव्य करतात. त्याच्यात समाजामध्ये अस्वस्थता होते, जातीय सलोखा बिघडतो, त्यामध्ये दरी पडती दोन समाजामध्ये, ती आपल्याला परवडणारी नाही. आज इथं देखील माझा अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांनी मला सांगितलं, दादा आमच्याकरता काहीतरी करा. त्यांच्याकरता आम्ही मार्मी काढलं. जसं आरटी, जसं बार्टी, जसं टार्टी, जसं सारथी, महाज्योती, अमृत, तशा पद्धतीनं आपल्या अल्पसंख्याक समाजाला आम्ही मार्टी काढलं. त्याही मुलांना मुलींना मदत झाली पाहिजे. 1,00,000 कोटी रुपये भागभांडवल मौलाना आझाद महामंडळाला दिलं. अल्पसंख्याक विभागाला दफनभूमी, शादीखाना, उर्दू शाळा, अशा पद्धतीनं ज्या त्यांच्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्याच्या करता निधी दिला. विशाळगडला काही घडलं, ताबडतोब अजित पवार तिथे गेला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गेले. सरकारने तातडीची मदत 50,000 केली. आम्ही राष्ट्रवादीतनं 50,000 कुटुंबाला केली. त्याच्यानंतर पंचनामे केले आणि काही कोटी रुपयाचं वाटप तिथं केलं. सगळ्यांना आधार दिला, घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. पोलिसांना सांगितलं, असं कुणाला अन्याय अत्याचार होता कामा नये. कायदा सारखा, हा उजवा हा डावा चालणार नाही. ज्या पद्धतीनं संविधान बाबासाहेबांनी दिलं म्हणून तुमचा माझा भारत देश एक संघ राहिला आहे. बांगलादेशची अवस्था काय, श्रीलंकेची अवस्था काय, इस्रायलची अवस्था काय, रशिया युक्रेनमध्ये काय चाललंय, पाकिस्तानची अवस्था काय, याचा विचार करा. एवढा मोठा आपला देश, एवढ्या भाषा, एवढे जात धर्म पंथ, पण सगळेजण एकोप्याने राहतात. हे आपलं भारतीयांचं एक चांगल्या प्रकारचं लक्षण आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही. ही आपली परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कशा पद्धतीने असावा ही शिकवण आपल्याला दिलेली आहे. त्या रस्त्याने आम्ही चाललेलो आहे. तुम्ही आजपर्यंत धनंजय असेल, बाकीचे माझे सहकारी असतील, पदाधिकारी असतील, या सगळ्यांना साथ देत आलेला आहे. माझेही कार्यकर्ते कुठे चुकणार नाही, तुमच्या पाठीशी उभे राहतील. तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही तुम्हाला साथ देऊ आणि या महाराष्ट्राला देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य या पद्धतीनं या महाराष्ट्र घडू. हा शब्द देखील आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना या निमित्तानं देतो. इतर बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु वेळ पण बराच झालेला आहे. महिलांनाही त्यांच्या